मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बारक्या पोरांच्यासाठी जादूचा खेळ सुरू केला. 10 पैसे तिकीट, दिसाचं 4-2 रुपये जमायचं. कोण येतंय बघायला? आणि आलं तरी 10 पैशानं काय सुटतंय त्यामध्ये? बायको वैतागली. शाणं व्हा, बाद झाली पोरटकी, काहीतरी कामाधामाचं बघा. मला काय काम करावंसं वाटत नव्हतं वय, पण कुठं जायल तिथं कामाला नकारच येतोय. लोकांसने वाटायचं ह्यो काहीतरी उचलून नेल, काम चुकारपणा करल, काम करून मागणं पैशाला वाद घालल. काय म्हणायचं ह्या गावाला? गरिबावरती विश्वास ठेवला तर काय बिघडल का? पर त्यासनी तरी काय म्हणायचंच? कोणच्या आधारावरती आमच्यावरती विश्वास ठेवायचा? मुंबईचा दादा कोण जवळ करतय ग मला? जादूचा खेळ आठवडाभर कसा तरी चालला. मग घरातच मुका सिनेमा सुरू केला. काळ्या कापडानं अंधार करून फिल्मीच्या डबड्यातनं फोकस आरपार घालवायचा. आली गावातली कार्टी 4 दिवस, पुन्हा याचीच बंद झाली. हिकडं भुकनं बायकोचा हातपाय आकाडलं. पोरगी रांगत्याना रांगत्या तवर तिसऱ्यांदा बायको गरवार राहिली. याड लागायचीच पाळी नुसती. गावात तेवढं नारायण बापू चांगलं. भेटलो त्यासनी, सारी कहाणी सांगितली. काहीतरी काम द्या बापू. रोजगार हमीच्या साहेबाला सांगून ठेवतो मी, दोघं बी जावा कामावरती. कमवून खायला कसलं र भ्या आलंय? वय बापू, मी कवा नाही म्हणतोय वय कष्टाला. जा, हे तांदूळ हे 5 किलो, उद्यापासनं कामावरती जावा. वय वय, तुम्ही सांगा साहेबाला. सांगतो म्या. बापूंच्या रूपानं देव पावला. दुष्काळी काम मिळालं. दोघं नवरा बायको यरवाळी उठायचो. काम धाम आटपून रोजगार हमी गाठायचो. पोराला सांगून ठेवलं, आमच्या पायात तुझी वलपाट कशाला? बाबा र साळा शिक, ही किल्ली. आता 4थीत गेलायस तू, साळा बघून घरबी सांभाळ. सुलीचं काय करायचं? पोरगी आम्ही सांभाळतो. कशाचं पोरग जातय शाळेत? बणीला दिवसभर चिचखाली खेळवत बसायचं. दुपारी जेवणाची सुट्टी होयाच्या वक्ताला कामावरती यायचं. 4 घास खायचं. पोरगीला मोकळी सोडायचं. मुकादम वराडला की पुन्हा पळायचं. पहिल्या आठवड्याचा पगार मिळस्तवर लय हालात दिस काढलं. मग गाडी रुळाला लागली. आम्हा नवरा बायकोत 8 रुपये मिळायचं. वर 2 किलो गहू बी सुटायचं. मुंबई सोडल्यापासनं कवा चपाती खाया मिळाली नव्हती. बरं चाललं होतं. टिकावानं खडक फोडायचा, घम्याला भरून बायकोच्या टकुऱ्यावरती द्यायचं. पुन्हा मानगुट खाली घालून कामाला लागायचं. वाईट वाटायचं जीवाला. गावातली माणसं मिजास मारायची. घम्याला उचलायचा कटाळा केला की माणसं म्हणायची, उचल पाटल्या, लेका किती र उशीर, खातूस ती काय कुत्र्याला घालतोय का? असा राग यायचा. मनात म्हणायचो, आईला मुंबईत एवढी दहशत निर्माण केली, भलं भलं दादा वाकिवलं तर. ही कालची कार्टी मला वाकडं धावत्या ती. त्यात मुकादमाने मस्टर कारकून शाणा, पैसे ढापायची सवय. माझ्या बायकोचा 1 दिवस कमीच लावला. खोट्या हजऱ्या भरण्याच्या पायात खऱ्या माणसावरती अन्याय. काम करणाऱ्यांतलीच 3-4 मुकादमाला फितूर. पैसे कमी मिळाल्यावरती मी बी गप बसतोय वय. मुकादम, पैसे टाका. कशाचं पैसे? 1 दिवस बायकोचा कमी लावलायसा. अरे कामाला चाली नव्हती तर काय फुकट पगार द्यायचा वय तिला? टिकाव फिरवून घालीन टकुऱ्यात, काम करून पैसा मागतोय. बुधवारच्या हजेरी दावल्यास कुठं? अरे तुला करू नगस पाटल्या. का कोण जेंटलमन लागून गेलास का तू? टाक पैसे. बायको बुधवारी कामावरती हजर होती. पुरावा काय? ही माणसं आहे ती सांगायला. काय र बाबांनो, होती का नाही बायको बुधवारी कामावर? काय माहिती, आम्हाला काय तुझ्या बायकोवरती ध्यान ठेवायला नेमलंय वय. मनात म्हणलं, तुमच्या आईला मी बी कुकुड कोंबडं लावतो. गरीबाच्या पोटाशी खेळताय वय. डायरेक्ट जाऊन भेटलो रोजगार हमीच्या साहेबाला. मुकादम खोट्या हजऱ्या भरतो, पैसे खातो, सुकडी परस्पर ऐकतो.
कामाच्या जाग्यावरती पाण्याची काय बी सोय नाही. साहेबानं ऐकून घेतलं. बघतो म्हणाला. मग मी बी म्हणलं, बघा नाहीतर प्रांतापावतर जाईन मी. वाटलं होतं काहीतरी परिणाम होईल, पण साहेब तपासणीला आल्यावरती कामकऱ्या माणसांनी माझ्या विरोधातच बोलायची घाई उसळून दिली. त्यासनी वाटत होतं ह्याच्या भांडणाच्या नादात आपलं कामच बंद झाल्यावरती काय मुरुम खाऊन जगायचं वय, म्हणून साऱ्यांचाच राग माझ्यावर. आय घाल्यांनी संगनमत करून एका महिन्यातच आम्हाला कामावनं कमी केलं. पोटाला चिमटा तरी किती दिवस घ्यायचा. खऱ्याची दुनियाच नाही. लबाडाचं हुलगं खपत्याती. खऱ्याचं गहू कुणी बघत नाही. टुकीनं दिवस काढायचं तरी किती. सकाळ धरणं चूल पेटली नव्हती. काय करावं समजत नव्हतं. मी पोत्यावरती बसून देवाचा टाक पुढं घेऊन बसलो होतो. एकटक देवाकडं बघत होतो. पोरगी दुधासाठी रडत होती. अंगाचा तिडा करून जवळच पडलं होतं. बायको इझून गेलेल्या चुलीवाणी पार काळवणली होती. 17 जागी अंगावलं पाताळ फाटलं होतं. पोराच्या बी कापडाच्या टिरगाण्या झाल्या होत्या. पोरगी पाठी पोटावरती उघडीच. बायको खवाळली. काय मागताय देवाला? काय सुचन असं झालंय बघ. एवढी वाढातान कवा झाली नव्हती आपली. बसून सवाल सुटत नसत्या ती देव्हाऱ्यातलं सारं द्या उचला. किसनाबाई मध्ये नेऊन बुडवा. सुखाची नोकरी घालिवली. ही याप मागं लावून घेतलं. पुरीकडं बघा जरा, काहीतरी आणा तिच्या पोटाला. दुष्काळानं साऱ्या गावाच्या नाड्या आकडल्या. कोण काय घालतय? सकाळ धरणं गाव फिरलो. चिपटभर दाणं घालायला कुणी तयार नाही. बायको उठली, तरतरत गेली. तासभर फिरून आली. काय मिळलं नाही. पैशाशिवाय कोण दारात थैक म्हणतया. आपल्या वाणी सारी कंगाल झाल्या ती. समजूत हाय तुझी. मस्त 2 टायमाला खात्या ती. द्याचं नसल्यावरती काय बी सबबी सांगत्या ती. तसाच बसून राहिलो. पोरांची उपाशी तोंड बघून कधी नव्ह ते डोळं डबाबलं. असं कामून रडतायसा बारक्या पोरावाणी? काय ग सुचना झालंय. काय पाप केलं होतं ह्या जीवांनी. पोरगी पुन्हा दुधासाठी रडायला लागली. तशी बायको बी वैतागली. सट्टासट 4 रपाट तिच्या पाठीत घालून अंगावरती पाजायला लागली. काय हाय अंगात टवळे. हाडकातड यग झाले. रगात पे माझा आता रडून दावतीया. राहवनाच उठलो. एक डाव देवाच्या पाया पडलो. पायताण पायात घातलं तर बंधासकटच वर आलं. तसंच ढकललं कोपऱ्यात. वळीनं पुन्हा सताड तर फिरलो. काय नाही मिळालं. मनात म्हणलं जाऊया बापूंच्याकडं. मापटभर दाणं मिळालं तर तेवढाच दिवस संगवून जाईल. पण पुन्हा म्हणलं त्यासनी तरी किती त्रास द्यायचा. आपल्यासारखी गरीबडी हायतीच की त्याच्या पायाशी सारखी. त्यांनी तरी कुणाकुणाला मदत करायची. नुकतीच रेशनिंगची गाडी आलेली. झालो पुढं पोती उतरायला तर गावातलं याक गाबडं म्हणालं, शिवतेस कुठं? आमचा हातपाय काय मोडल्यालं नाही ती. बापूसनी बी राग आला. ते खेकसलं. कार परधाना बाटतय व्हय तुझं धान्य. देवजी उचल पोती नीट थापी लाव. सारी पोती नीट लावली. दुकानाला बारकी चौकट. तिथंच दगडावरती बसलो. बापू आत बसल्यालं. काय चाललंय देवजी? वायट काय आलाय देवा? का काय झालं? आम्हा दोघांसनी बी रोजगार हमीवनं कमी केलं. लगा कपाळावरलं नशीब तर नाही ना कुणी वडून नेलं. तेवढंच जाग्यावर हाय म्हणायचं. बापू काय सुचना झालंय. पोरं बाळ उपाशी आहे ती माझी. घरापुढची मोकळी जागा कुणाच्या मालकीची हाय? माझ्याच. टाकीकून. दिवस काय माड्या बांधून राहत नाही ती. आज उद्या कमवशीलच. पर गिऱ्हाईक रगड मिळतय. नुसते गावात हुल उठीव तरी. पोरं दातांच्या कण्या गिळीत बसल्या ती. काय शेर मापट घालता आलं तर घाला. जागाचा व्यवहार झाला तर मिटवीन सगळं. बापू काय बोललं नाही ती. सरळ पायलीभर दाणं पिशवीत टाकलं. वाटलं पळत जावं. पाय धरून धाय मोकळून रडावं. पण भुईत खवल्यावाणी तिथनच हात जोडलं. बायको चटक्यावर उठली. दाणं निवाडलं. दळून आणलं. पोटात भाकरी जाया दुपार टळली. पोरगी दूध भाकरी खाऊन निवांत झोपली. बायको चुलीजवळ धडपडायला लागली. मी माझ्याच नादात. जागेला गिऱ्हाईक गाठायचं, पण बायकोचा सल्ला घेतल्याशिवाय कसा हातपाय हलवायचं? रात्रीचाच विषय काढला. आधी नको म्हणत होती, पण सगळ्याच बाजूनं दारकोंडा झाल्यानं ती तयार झाली. कधी नव्हते सुखानं झोपलो.
घराजवळची 4 गुंठ जागा, कसली तरी बाग करावी, वांगी गवार लावावी असं वाटत होतं. पण मनातली स्वप्न मनातच राहिली. तर पाण्यामुळं काय चाललंय माणसाचं, पार वढ हाटलं. चिमण्यासनी प्यायला पाणी नाही, जनावरं मिली तर तान्हनं, आणि आपल्याला बाग करायचं सुचतंय. मी जागा इकणार हाय अशी बातमी मारवाड्यात फुटली. नोकरा चाकरासनी काय 4 पैसे बाळगून असत्या ती. साईबाबांनी वाकडी टोपी घालणारा यंको आलाच मग. काय देऊजी काका, जागा इकणार हाय म्हण तुम्ही? कोण म्हणलं? तो शिवराम नाना म्हणत होता. वय, मनासारखी किंमत मिळाली तर टाकायची फुकून. कुठं असतो? कंडक्टर हाय सांगली डेपोला. चांगलाय, 4 गुंठ आहे बघ जागा. शहरातल्या किमतीनं ₹12,000 होत्या ती. हिथं कोणी विचारतंय त्याला? ठरवून देणार असलासा तर बघा. देऊ की. किती पावतार देणार? जमीन तुमची, तुम्हीच बोला. ₹10,000 घेईन. उठला यंकू, हात झाडत निघाला. काय र, तू माग की तरी. तुम्ही एकदम आभाळालाच हात लावायला बघतायसा. अरे मी मस्त लाख सांगीन, तू तरी बोल की. ₹200 देईन. असं? हा, त्या परास एक गिन्नाड जादा देणार नाही. जा माझ्या बाळा, जा. 200चं बोकाड आणून मसुबाला काप. पोटभर जेवून खालवर घालून झोप. कशाला थांबतोय उणगा, पळाला. जास्त बोलला असता तर चप्पलनच हाणला असता. पाडून मागायला बी रीत असते. बायको तर लय खवाळली, हात वळवून त्याला शिव्या घाला लागली. रोज 2-4 गिऱ्हाईक. शेवटी जगताप तयार झाला. ₹2,000 द्यायचं नक्की झालं. पण कागदोपत्री व्यवहार सुरू झाल्यावर अडचणी उभ्या राहिल्या. जागा दादाच्या आणि माझ्या नावावर. त्याचा सल्ला घेतल्याशिवाय कशी ऐकता येईल? नव्या अडचणी उभ्या राहिल्या. जगताप बी व्यवहाराला चांगला. म्हणलं, हे बघा मामा, दादाची परवानगी घ्यायची तर आता मुंबईला जायला हवं. तुम्हाला जागा देणार हे मात्र नक्की, पण जरा टाइम लागणार. माझी काय घाई नाही, सावकाश होऊन दे. पण माझी चूल थटली या. मला 100 खान रुपये द्या. मी जाऊन दादाला घेऊन येतो. जातूच कशाला, टपाल टाक, चट येतो या बघ. एवढी त्याला गरज आहे वय? माझ्यावरती विश्वास ठेवा, पैसे बुडवणार नाही मी. पण त्यानं जागा ऐकायला नकार दिला तर मग र, माझ्या वाटणीची जागा तुम्हाला देईन. मग तर झालं नव. त्यानं लगेच 100 रुपये हातात ठेवलं. बायकोला 70 रुपये देऊन निघालो मी. तिसात भागणार का व तुमचं? मला काय, तिकिटापुरता असलं तर म्हणजे रगड झालं. तसं कसं, हेही सासू द्या आणखी, वाटत 17 अडचणी. आणि हे बघा, वाद घालत बसण्या परास त्यासनी सरळ मोहरं घालून आणा. काय होयाचं ती हितच होऊन द्या. वय ध्यान ठेव पोरांवर. भावाजवळ पोहोचलो तवा दिवस मावायला होता. मी आल्याची बातमी नाही म्हणलं तरी झोपडपट्टीत पसारली. अचानक मी आल्यानं दादा गप्पाला होता. तरी बी वहिनीनं हसत स्वागत केलं. कसं चाललंय रावसाब? चांगलंच म्हणायचं वहिनी. पाऊस पाणी काय नाही. दुष्काळ चहू मुलकाला झालाय. आसपासची 5-50 माणसं गोळा झाली. कुणी दारूची बाटली आणली, कुणी कोंबडी, कुणी कागदात बांधून भजी. एवढं दिवस उलटूनही माणसं वळख इसारली नव्हती. रात्री जेवण झाल्यावर म्या विषयाला हात घातला. दादा, गावाकडे लय गरिबीत दिवस काढतोय मी. पैशाचं सोडून बोल. पैसा मागायला नाही आलोय मी तुला. उद्या सकाळी माझ्या बरोबर गावी चल. का? घराजवळची जागा इकाय काढल्या. माझ्या परस्पर कशाला? परस्पर इकायची असती तर हितवर आलोच नसतो र. तुझ्या समक्षच व्यवहार होऊन दे. दोघाला बी 4 पैसे मिळून जात्याली. पण मी म्हणतो आत्ताच इकायला पाहिजेल का? घशाला आलं म्हणून तर आलूया हितपावतर. कुठं कामधाम मिळना झालंय. गाव कसं आहे तू ते जाणतोय असच. कागदावरती दोघांची बी नावं असल्यानं एकटा व्यवहार कसा करणार? दादा तयार झाला. शेवटी हातरून पांघरून घेऊन बाहेर गारठ्याला झोपलो. माणसं आली चिलीम फुकायला. मी अडचणीत हाय म्हणल्यावरती नाराज झाली. म्हणली तर कवासी जाणार आहेस पाटील दादा? बघू, भाव म्हणल तवा. जीवन हालायचं. पुन्हा कधी येणार? आता नाही याचं, तिकडच मारायचं. तसं कसं, कवा बी या, आम्ही हाय की. दुसऱ्या दिवशी जेवण उरकून निघालो तर 100 माणूस पोचवायला. कुणाचं कोण? ना नात्याचं ना गोत्याचं. गाडी यस्तवर थांबले ते.
गाडीत चढलो तशी एक फडक्यात बांधलेली गाठ त्यांनी माझ्या हातात ठेवली. काय हाय बाबांनो ह्यात? गरिबाची आठवण हाय. हजारो रुपये तुम्ही लुटलं. आमच्यासाठी वाटलं तर घामाची भेट हाय ही. ठेवा जा. ती गाठ मी तशीच खिशात ठेवली. डोळं पुसलं. साऱ्यासनी रामराम घातला. गाडीनं कल्याण गाठीस तवर मी गप होतो. मध्येच भावानं इशय काढला. काय हाय त्या फडक्यात? असायचं 10-5 रुपया. असल्या वस्तू 4 माणसात उघडायच्या नसत्या ती. आय घाली माझ्याशी कवा बोलत नाही ती. तू आल्यावरती मात्र सारी गोळा झाल्या ती. भाऊ म्हणला. कारण असतात त्यालाही. किती पावतर गिऱ्हाईक आलंय जागला. 4 गुंठ तर हाय. एक जण 700 रुपये द्यायला तयार झालाय. शाणा हायस. 1,500 आत गिन्नी घ्यायची हाय. मी हसलो तसा भाऊ वरामला. कपाळावरती आठी चढवून म्हणला. काय चुकलं का माझं? नाही. मग झकत 1500 कुणी बी दिल. मी 2000 पावतर ठरवली या जागा. मार बाता. तिथं गेल्यावर कळल. लबाडी मला आवडत नाही. एकदाचा व्यवहार झाला. पैसे बघून भावाच्या तोंडाला पाणी सुटलं. पैसे खिशात घालत म्हणला. हे बघ देवजी, आता हे सारं पैसे मी नेतो. मला बी तकडं कर्ज झालंय डोसक्यावर. मी तुला एक सायकल घेऊन देतो. पण माझा ऐक. सुकड बोंबलाचा धंदा करतो. सायकलीवरती माल टाकायचा आणि फिरायची तर 4 गावं. शाणपणा शिकू नगस. इथं बायकोला नेसायला पाताळण हाय. खायला भाकरीन हाय. तुला सायकलीच सुचतंय व्हय? ₹1000 टाक माझ्या हिश्श्याचं. मी नाही म्हणलंय का तुला? गेल्यावरती 4 महिन्यात पाठवीन की. तवर काय आमची पोटं गिधाडास निकू का दरोडा घालू? शाणा हो. 1000 टाक, नाहीतर 4 माणसं जमवीन गावातली. 1000 रुपये देऊन सटाकला दादा. कशाला थांबतोय? लबाड माणूस. कामापुरता तोंडात साखर पिकवणार. एरवी नख्या बाहेर काढणार. पैसा देवा पुढं ठेवलं आणि हात जोडलं. एकाएकी फडक्यातली गाठ आठवली. बायकोला म्हणलं. बघ सोडून वरळीच्या गरिबांनी काय दिलंय त्या. भया भया भया. बघू काय दिलंय त्या. उघडून बघितलं तर साऱ्या नोटाच. चांगलं 500 रुपये होतं. वर काय सुट्ट पैसे. सारेच पैसे देवाजवळ ठेवले. कठीण टायमाला तुझीच मदत रे बाबा. पोरासकट साऱ्यांनी हात जोडलं.